नमस्कार, मी ज्योतिर्वेद नरेंद्र जोशी ज्योतिष तारांकित या चॅनेलच्या माध्यमातून आज आपण मार्च 2024 हा महिना कसा जाईल या अंतर्गत मेष राशीचं राशी भविष्य पाहणार आहोत। एकंदरीतच मेष राशीला मार्च 2024 हा महिना कसा जाणार आहे। चला तर मेष राशीमध्ये प्रथमतः आपण पाहूया कोणत्या नक्षत्राचा समावेश होतोय। अश्विनी, भरणी आणि कृत्तिका या तीन नक्षत्रांचा समावेश होतोय। अश्विनीची 4, भरणीची 4 आणि कृत्तिकाचं पहिलं चरण अशा या 9 चरणांचा समावेश असलेल्या 3 नक्षत्रांचा मेष राशीत समावेश होतोय। एकंदरीतच मेष राशीच्या व्यक्तींना साथीच्या आजारापासून सावधान राहायला लागणार आहे। काहींच्या वास्तुयोगाचा योग येणार आहे। मध्यात महिन्याच्या उत्कर्षाचा कालावधी असणार आहे, तर व्यवसायातील अनेक उलाढाली होणार आहे। एकंदरीतच अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींच्या संदर्भातील संततीच्या संदर्भातील आपली काळजी संपेल। शिक्षणात, अभ्यासात एकंदर लय सापडेल, तर काहींच्या विवाहातील अडथळे दूर होणार असून काहींच्या नोकरीतील चांगल्या कामाचे बक्षीस म्हणून त्यांना पगारवाढ, त्याचप्रमाणे त्यांना परदेशी जाण्याच्या संदर्भातील योग संभवत आहेत। ज्या व्यक्तींचं नक्षत्र भरणी आहे अशा व्यक्तींना त्यांच्या अंतर्गत विकसित असलेल्या कलागुणांमुळे अनेक संधी प्राप्त होतील, तर काहींच्या गुरुप्राप्तीचा मार्ग त्यांना मिळणार आहे। आध्यात्मिक त्यांची प्रगती होणार आहे। तर कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींनी स्वभावातील चिडखोरपणा कमी होईल, तर त्यांना वाहनांपासून सावधान राहायला लागणार आहे। तर अतिधाडस आणि अतिसाहस या कृत्तिकाच्या लोकांनी, व्यक्तींनी, यांचे हे नक्षत्र आहे, त्यांनी ही सावधानता बाळगायची। तर एकंदरीतच राजकीय क्षेत्रातील व्यक्तींचा हा अतिशय चढ उतारांचा, त्याचप्रमाणे काहींचा मनोभंग करणारा मात्र हा महिना असू शकतोय। आर्थिक बाबतीत काम करणाऱ्या व्यक्तींचा हा महिना अतिशय उत्तम जाणार आहे, त्यांना उत्तम ठरणार आहे। नवीन संधी प्राप्त होणार आहेत। तर सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना मोठी सावधानता बाळगावी मात्र या महिन्यात लागणार आहे। आज आपण मेष राशीचं राशी भविष्य बघितलंय। एकंदरीत या राशीला मार्च 2024 हा महिना कसा जाईल या अंतर्गत आमचा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करा, शेअर करा, जेणेकरून आपल्या आप्तेष्टांना आणि मित्रमंडळींना त्याचा लाभ करून देता येईल। चला तर पुढच्या वेळी भेटूया, तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद, श्री स्वामी समर्थ।